आपल्या बाजूने होती, पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने होता। 14 कोटी लोकसंख्या अमेरिकेची। संगणक पहिलं बनवलं अमेरिकेने बरं का। आपली 100 कोटी लोकसंख्या असताना राजीव गांधी पंतप्रधान होते आणि पहिल्यांदा मागणी केली 10 संगणक आम्हाला द्या अमेरिकेला। आम्हाला ही संगणक द्या, त्याचं कारण आहे आमचाही ऑनलाईन व्यापार सुरू होईल, आमच्या देशाची वृद्धी होईल। त्यावेळेस अपमान केला अमेरिकेने आणि सांगितलं असल्या माग असलेल्या भारताला काय गरज आहे संगणकाची। अपमान झाला म्हणून 3 दिवस ते राजीव गांधी आलेच नाही ऑफिसला। तिथं आपल्या अकोला जिल्ह्यातला महाराष्ट्रातला विजय नावाचा मुलगा दिल्लीला शिक्षणासाठी गेला आणि देशाचा अपमान झाला म्हणून त्याने अर्ज दिला, मी संगणक बनवतो। तिसऱ्या दिवशी गांधी साहेब आले, तो अर्ज पाहिला। विजय नावाचा मुलगा, बोलवा रे याला, कुठला आहे तो? महाराष्ट्रातला। विजय नावाचा मुलगा समोर आला, गंध आहे कपाळाला, पवित्र तुळशीची माळ आहे गळ्यात। संतांनी काय दिलं? ज्ञानोबारायांना उठवल्याचा परिणाम सांगतो आणि थांबतो, म्हणून थोडक्यात सांगतो, मी विस्तार नाही करत त्याचा, ती खूप मोठी कथा आहे। तो विजय नावाचा मुलगा समोर आला, गंध, डोळ्यात पाणी। साहेब कुठला रे तू? अकोला, महाराष्ट्रातला। काय करता तुझे वडील? कीर्तनकार। त्या विजय नावाच्या मुलाचे कीर्तनकार वडील आहेत। आणि काय म्हणतो? काय नाही, मी संगणक बनवतो साहेब। आपला अमेरिकेने अपमान केला, मी संगणक बनवण्यासाठी अर्ज दिलाय तुमच्याकडे, मी संगणक बनवतो। संगणकासाठी मला योग्य टीम द्या, योग्य पैसा द्या, मी 14 महिन्यात तुम्हाला संगणक बनवून दाखवतो। गांधी साहेबांच्या डोळ्यात पाणी सुरू झालं। आणि विजय नावाचा मुलगा, गंध लावलेला, तुळशीची माळ आहे, कशाच्या हिमतीवर तू बोलतो रे? देशाचं काम आहे, सामान्य नाही। त्याने सांगितलं एवढं धन मला माझ्या बापानं दिलंय, मी ज्यावेळेस दिल्लीला निघालो ना साहेब, त्यावेळेस माझ्या बापानं पैसे नाही दिले मला। माझ्या बापानं सांगितलं, पांडुरंग महाराजांनी मला सांगितलं, बाळा पैसे तुला पुरणार नाहीत, हा ग्रंथ घे ज्ञानेश्वरी, दररोज वाचत जा, ज्ञानेश्वरी वाच, तुला काही कमी पडणार नाही, हे महाधन आहे, महाधन। मी दररोज ज्ञानेश्वरी वाचतो साहेब, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, विषकी आहारी पडे। एकच ओवी अभ्यासली मी साहेब, 20 सुद्धा पचू शकतो माणूस अभ्यास केल्यानंतर। विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे, अभ्यासे केले। असाध्य गोष्ट साध्य करू शकतो। साहेबांनी होकार दिला, डोळ्यात पाणी आहे। 14 महिन्यात 18 महिने मागितले होते, पैसा मागितला, टीम मागितली, वैज्ञानिक मागितले, डॉक्टर मागितले, सगळे वैज्ञानिक जमवले। 14च महिन्यात महासंगणक बनवलं विजय नावाच्या मुलाला आपल्या देशात। आणि अमेरिकेला कळालं लगेच 1 सेकंद। अमेरिकेने सांगितलं किती डॉलर घ्या, तो माणूस आम्हाला द्या, कारण आम्ही संगणक बनवलाय, तुम्ही महासंगणक बनवला। त्यावेळेस विजय नावाच्या मुलाने थू म्हणून उत्तर दिलं, असल्या भिकारड्या देशात, अमेरिकेच्या कसल्या भिकारड्या देशात मी नोकरी करत नसतो साहेब। गांधी साहेबांना ठोकून सांगितलं। गांधी साहेबांनी दिल्लीमध्ये हार घेऊन त्याचा सन्मान करायचा। हा म्हणता लोक जमले, हार घेऊन गेले, त्याच्या गळ्यात घालायचा। त्याने हार घेतला नाही साहेब, महाराज हार घेतला नाही। तो म्हटला हार मला घालू नका साहेब। गांधी साहेबांना वाटलं छोटा हार आहे, कशामुळे म्हणतो हार घालू नको? त्यांनी सांगितलं एवढा समाज आहे लाखो इथं, यांच्या समोर सांगतो, हा हार मी माझ्या गळ्यात घालणार नाही साहेब। 100 कोटी जनतेला स्मरून सांगतो, हा हार मी माझ्या घरातल्या पहिल्या ज्ञानेश्वरीला घालणार आहे। पहिला हार ज्ञानेश्वरीला, आणि तोच हार मी माझ्या मायबापांना घालणार आहे, कारण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मला संस्कार मिळाले वारकरी संप्रदायाचे। ज्ञानेश्वरीतून संगणकाची निर्मिती झाली। म्हणून काय मिळालं, काय दिलं संतांनी? ताटी उघडा ज्ञानेश्वरा। जर ताटी उघडली नसती तर हे मिळालं असतं। ज्ञानेश्वरीचं पारायण 38 वर्ष झाले इथं चाललंय, हे झालं नसतं गावगाव। म्हणून हे माणसं जे काही एकत्र आणण्याचं साधन आहे ना, फक्त संतांचं काम आहे। संतांनी काय दिलं तर राष्ट्रीय एकात्मता दिली। किती पैसे दिले असतील, किती तुमच्या दारात येऊन निमंत्रण दिलं असतं काका, तरी ही लोक आली नसती तुमच्या दारात। बिगर निमंत्रणाची इथं मंडप फुल भरतोय, याचं कारण ज्ञानोबा तुकोबरायांचा संप्रदाय। बस ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानोबाराया हात वरती करा, हात वरती करा, हात भजन करा, ज्ञानोबाराया